सोनार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अखिल माळवी सोनार महासंघ सरसावला. मंत्री बावनकुळे व आमदार संचेती यांना दिले निवेदन. जय नरहरी. पुण्याहून मी सौ अर्चनाताई सोनार, योग गुरु, वृत्त संपादक, रुग सुवर्ण वार्ता. सोनार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उत्पन्नासाठी अखिल माळवी सोनार महासंघाचे राज्य शासनाकडे धाव घेतली आहे. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रवीणजी मांडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज अजयजी संचेती यांचे निवासस्थानी महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे व मलकापूरचे आमदार माननीय चैनसुखजी संचेती यांची स्वतंत्र भेट घेतली. निवेदन व प्रतिमा भेट. शिष्टमंडळाने यावेळी सोनार समाजाचे आराध्य दैवत, भक्ती परंपरेतील तेजस्वी संत संत शिरोमणी नरहरी महाराज यांची सन्मानपूर्वक प्रतिमा मंत्री बावनकुळे व आमदार संचेती यांना भेट दिली. त्यानंतर समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. निवेदनातील प्रमुख मागण्या: नंबर 1, आर्थिक विकास. सुवर्णकार कारागिरांसाठी स्वतंत्र महामंडळाची अंमलबजावणी करून व्याजमुक्त कर्ज व आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण द्यावे. नंबर 2, शैक्षणिक सवलती. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व शिष्यवृत्ती योजनांचा विस्तार करावा. नंबर 3, सुरक्षा. सोनार व्यापाऱ्यांच्या दुकानांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना व विमा संरक्षण द्यावे. नंबर 4, सामाजिक दर्जा. संत नरहरी महाराज यांचे जीवनचरित्र शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावे व तीर्थक्षेत्र विकास करावा. नंबर 5, हॉलमार्किंग व जीएसटी. लहान व्यावसायिकांना हॉलमार्किंग व जीएसटी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करावा. सकारात्मक चर्चा. सुमारे 40 मिनिट झालेल्या या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीणजी मांडे यांनी समाज बांधवांच्या समस्या मांडताना सांगितले, सोनार समाज हा कष्टाळू व कलाकुसरीचा समाज आहे. पिढ्यानपिढ्या सोन्याचे दागिने घडवून देशाची संस्कृती जपणाऱ्या या समाजाला शासनाने बळ द्यावी हीच आमची अपेक्षा आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवेदन स्वीकारून सांगितले की संत नरहरी महाराज यांचा वारसा जपणारा सोनार समाज हा महाराष्ट्राचे भूषण आहे. महासंघाचे मांडलेल्या मागण्या रास्त असून त्यावरती मुख्यमंत्री महोदयांनी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करेन. आमदार चैनसुखजी संचेती यांनीही समाजाच्या मागण्यांसाठी अधिवेशनात आवाज उठवण्याचे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीणजी मांडे यांच्यासोबत अखिल माळवी सोनार महासंघाचे ज्येष्ठ सदस्य अनंतराव उंबरकर, युवा नेतृत्व राजू कळसकर, अनिल उंबरकर व दिनेश येवले उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने समाज हिताच्या मुद्द्यावर चर्चा केली. महासंघाच्या या उपक्रमामुळे राज्यभरातील सोनार समाज बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण असून शासनाकडून लवकरच ठोस निर्णय अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया समाज बांधवांनी व्यक्त केली. धन्यवाद. जय नरहरी.